आमच्या मोठ्या घरी. तर हे आमचं मोठं घर आहे आणि त्यांच्या इथे तबेला पण आहे. तर आम्ही खास आज म्हशी बघण्यासाठी आलो आहे आणि आमच्या मोठ्या आई इकडे बसलेल्या आहेत. या बघा या बघा मोठे हाय करा, असा करा, सांगा नमस्कार मंडळी. कोणाला केलाय? कोणाला नाही केलेला, व्हिडिओ बनवते. असा मला वाटला कुठल्या माणसाला केला असं ना, काही येड्यासारखी एक अवतार दिसते पण भारी. बघा मोठ्याही काय सांगतात, अगं माझा व्हिडिओ बनवू नको. त्यांना वाटलं की मी व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि मी दाखवते कोणाला तरी. त्यांना सांगितलं नाही, मी व्हिडिओ बनवते. आणि इकडे आतमध्ये आहे तबेला आहे, म्हशी आहेत आणि म्हशी मला ओळखत नाही, बापरे. ह्या बघा इकडे म्हशी आहेत बांधलेल्या, इकडे पण आहेत. म्हशींचे पोळटे पडलेले आहेत इकडे. आता ते पूर्ण क्लीन करणार, बाबा क्लीन करतात. इकडे पाण्याची टाकी आहे म्हशींसाठी आणि त्या साईडला चारा ठेवलेला आहे म्हशींना. बाबू चल इकडे. शू केली अम्मानी, शू केली. अम्मा कशी बघते. अम्मानी काय केली? शू केली. बापरे. इकडे छोटे पिल्लू बघायला. इकडे सर्व छोटी पारड बांधलेली आहेत. बघा बघतायत. आम्ही नवीनच आलोय ना, तर आम्हाला सर्व बघतायत. हो कसे बघतायत बघा. मारेल मारेल. हो हो तुम्ही येणार आहेत का तिकडं? हो ना. सोंगाचा बोट्या कसा दिसतंय सोंगा? मग पाय ना कसा दिसतंय? चांगला तर दिसतंय. नाही, या कानात कुरा नाही का काय नाही. मग घालू ना नंतर. सोंगार की आमच्या मोठ्याही सांगतात माझ्या कानात कुडे नाही, काय नाही, मी चांगली नाही दिसत. घरी येतात कधी आमच्या बसायला, त्या कंटाळा आला तर. वय झालंय, एकट्यात बसून बसून कंटाळतात. हे त्यांचं पुढचा दरवाजा सर्व कामावर गेलेले आहेत, त्याच्यामुळे दरवाजा बंद आहे. पाठीमागचा दरवाजा उघडा आहे. इकडे पण गाई म्हशींसाठी चारा ठेवलेला आहे त्यांनी. इकडे पूर्ण शेती आहे, हिरवळ झाडं आहेत. चिक्कू पेरूची खूप झाडं आहेत. आमच्या घरी पण खूप आहेत, पण जेव्हा चिक्कू पेरू भाजल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडचे पण. ओके गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्यू.